नमस्कार. तर मी इथे हे सारण बनवून घेतलेलं आहे. जेवढा गूळ घेतला तेवढेच तीळ मी भाजून त्याचा भुरका करून घेतलेला आहे. आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यात 2 चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर गूळ टाकून घेतला आणि तो 10 मिनिट चांगला होऊ दिला. त्याचं पाणी म्हणजेच पाक होईपर्यंत आणि त्यानंतर आपण त्यात हा तिळाचा भुरका टाकून घेतला आणि गॅस बंद केला आणि आपल्याला हे थोडंसं घट्ट होऊ दिलं. आणि ते सारण एका ताटात खाली तूप लावून घेतलं आणि त्यावर टाकून आपण असं वाटीच्या साहाय्याने प्लेन करून घेतलेलं आहे. चला तर स्टार्ट करूया झटपट याचं डेकोर करण्यासाठी. तर डेकोरेशनसाठी मी इथे ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे साचे घेतलेले आहेत. या साच्याला आपण तूप लावून घ्यायचं चांगलं अंदरून आणि मगच ते साचे अंदरून आणि बाहेरून पण जेवढं त्याला आपल्याला इकडून तिकडून लागेल तेवढं तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण बरोबर याचे काप करून घेऊ. वेगवेगळ्या आकाराचे काप तुम्ही करून घेऊ शकता. फक्त हे ओलं असतानाच फास्ट याचे काप करावं लागतात, सुकल्यावर त्याचे वेगवेगळे तुकडे पडतील म्हणून. तर मी ते असे काप करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता झटपट याच्या वड्या बनलेल्या आहेत. वेगवेगळ्या आकाराच्या याचं तुम्ही फूल बनवू शकता, पान बनवू शकता किंवा वेगवेगळ्या डिझाईन तयार करू शकता. तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे त्या डिझाईननुसार आपण हे सेट करून घेऊ याला वेगवेगळी डिझाईन करून. तर तुम्ही बघू शकता अशा फुलाच्या आकाराने मी याला एक लाडू मधात ठेवून बनवून घेतलेला आहे. इकडे आपण हा साखरेचा पाक करून घेतलेला आहे. 1 वाटी साखरला मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर हा घरी बनवलेला हलवा आहे. याचा पण व्हिडिओ काल मी माझ्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे, ते पण तुम्ही नक्की चेक करून बघा, शॉर्ट आणि व्हिडिओ याचा. चला तर मग या हलव्याची डिझाईन करायला स्टार्ट करूया आपण. तर त्यासाठी इथे मी हे उदबत्तीच्या काड्या घेतलेल्या आहेत 2 बारीक. याला तुम्ही कापूस लावून पण घेऊ शकता म्हणजे तुमच्या हाताला हा पाक चिकटणार नाही. चमच्याच्या सहाय्याने आणि या अगरबत्तीच्या काड्यांच्या सहाय्याने मी इथे हे पहिले पाक टाकून घेतला आणि त्या पाकावरच हे चिपकवून घेतलं म्हणजे हे तुम्हाला खायला पण यूज होईल म्हणून. नाहीतर तुम्ही फेविकॉल पण यूज करू शकता. पण साखरेचा पाक लवकर घट्ट पण होत नाही आणि यावर फास्ट हलवा चिपकतो म्हणून तुम्ही साखरेचा पाकच घ्या म्हणजे हे तुम्हाला खायला पण चांगलं होईल. तुम्ही बघू शकता पाकाच्या सहाय्याने आणि हलव्याच्या सहाय्याने मी इथे अशी सुंदर अशी डिझाईन करून घेतलेली आहे. जर तुमची पहिली संक्रांती असेल आणि तुम्हाला काही सुशोभित करायचं असेल तर ही एक आयडिया मस्त आहे. तुम्ही असं पण डेकोर करू शकता आणि एका चांगल्या ट्रेवर हे पूर्ण तुम्ही मांडू शकता. तसंच कोणाचं हळदी कुंकू असेल आता तर हळदी कुंकाला पण तुम्ही हे तिळाचे पदार्थ बनवून दाखवू शकता. चा पार्ट 2 पण मी लवकरच घेऊन येत आहे. हा पार्ट जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.